जय जिजाऊ जय शिवराय. तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आम्ही जिंजुडे या युट्यूब चॅनलवर. तर बघा सकाळी सकाळी सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर आज आहे भोगी आणि भोगीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि आता उद्या मकर संक्रांत आहे तर त्यामुळे आमची आता तीच तयारी चालू झालेली आहे. तर बघा सकाळचं मस्त असं फ्रेश वातावरण आहे आणि सकाळच्या वातावरणात बघा कविताला त्यांना जायचं होतं वावरामध्ये. तर बघा सकाळचं सगळं आवरून घेतलं आणि म्हणजे भाजी तर झालीच, कारण की आज आम्ही लवकर उठलेलो होतो. तर कसं भोगीच्या दिवशी 12 पदार्थाची भाजी करावं लागते आणि भाजी पण झालेली आहे. तर म्हणलं फक्त एक नंबरची क्लिप आहे की ती थोडीशी उशिरा काढू, कारण की थोडंसं उजेडण पण आज थोडं लवकर उठलेलं होतं त्याच्यामुळं लवकर करून घेतलं. आणि खरं तर रोप उपटायची घाई आहे त्याच्यामुळं सगळं गॅसवरच करून घेतलं. तसं तर आम्ही रोजचे ब्लॉग तुम्हाला म्हणजे जे रेसिपी दाखवतो तर ती याच्यातच राहते चुलीवर. तर बघा सकाळचं वातावरण किती भारी आहे. आता मस्त सूर्य पण निघलेला आहे बघा. आणि आरुष पप्पा आबा आणि काकांते सगळे गेले रोप उपटायला. लेबरचं चाललेलं आहे आवरावरी, कारण कांदे लावायला जायचं आहे. आणि आम्ही बघा अंगणामध्ये सडा रांगोळी ते सगळं घालून घेतलेलं आहे. मस्त कविताने छोटीशी दारापुढं रांगोळी घातली आणि त्याच्यानंतर इथं तुळशी समोर पण छोटीशी रांगोळी घालून घेतलेली बघा. आणि सणासुदीला कसा चुलीला पोचारा इथं सडा ते रांगोळी असली तर बघा किती भारी वाटतं. तर बघा आता कविता पण गेली वावरामध्ये रोप उपटायला. तर चाललेलं आहे आता माझं. आम्ही दोघींनी सकाळी देवपूजा ते पण झाली करून घेतली आणि देवाला आंघोळ ते. आणि आज खरं कसं आहे तिळाचा जास्त मान आहे आंघोळीला, देवाच्या याला त्याला सगळ्याला तीळ घालून म्हणजे जे आपण हावरी राहती त्याला आपण तीळ म्हणतो. तर ती तीळ घालून सगळ्यांनी आंघोळ ते त्याच्यामध्ये टाकायची राहती भाकरीमध्ये भाजीमध्ये सगळ्या याच्यात. तर आज जी आपण भाजी बनवतो वांग्याची ती एकच नंबर राहती, म्हणजे 12 पदार्थाची भाजी असते. तर चला आता आम्ही भाजी तर करून घेतलेलीच आहे आणि पुढच्या आता तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. आता तुम्हाला तर आता पुढं भाजी आम्ही कशी बनवली ते तर तुम्हाला कळेलच, कारण आता तुम्ही जर पूर्ण व्हिडिओ बघितला तर. तर चला आता बाकीचे काम आवरायचे मला. बाकी सगळे गेले वावरामध्ये आणि आता सगळे चिल्लर पार्टी घरात बसलेली आहे कारण थंडी खूप आहे. तर चला आता तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि चॅनल कोणी जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा मस्त अशी वांग्याची भाजी बनवून घ्यायची आपल्याला. आणि आज अलग प्रकारची म्हणजे वांग्याची 12 पदार्थाची भाजी बघा. गाजर, वालाच्या शेंगा, पेरू आहे, वाटाणा, हरभरं नव्हतं हिरवं तर आम्ही म्हणजे भिजत घातलेले होते तर तेच घेतलेलं आहे बघा. आणि सगळं काढून घेतलेलं आहे मसाला पण. आणि हावरी पण एका ताटात काढून घेतली आणि जो आपल्याला मसाला काढून घ्यायचा आहे काळा तर तो पण घेतला. आणि बघा बाहेर अजून अंधारच आहे, म्हणजे आम्ही आज थोडंसं लवकरच उठलेलो होतो दोघी पण. सगळं बाहेरचं सडा रांगोळी झाडून झुडून झालं, आंघोळी पण झाल्या आणि आता लगेच स्वयंपाकाची तयारीला लागलेलो आहे बघा. आणि गॅसवरच करायचं ठरवलेलं आहे कारण आज जरा थोडीशी गडबड आहे, कांदे लावायला सुरुवात करायची आहे तर त्यामुळं. तर माझं लगेच चाललेलं आहे बघा इकडं मसाला भाजून घ्यायचं. आणि मी सकाळी उठून आंघोळ वगैरे झाल्याच्या नंतर कांदे भाजायला पण टाकून दिलेले होते शेगडीवर. तर कांदे पण व्यवस्थित भाजले आणि बघा आपले तीळ जी आपली हावरी राहती ती डाळ शेंगदाणे ते सगळे. आणि तीळ कशी थोडी नंतरच टाकायची म्हणजे काय होतं ती उडती, त्याच्यामुळं थोडंसं हे बाकीचं डाळ आणि ते थोडेसे भाजले का मग टाकून घ्यायची. आणि त्याच्यानंतर कांदा टाकून घ्यायचा, मिरची लसूण ते सगळं आणि थोडंसं तेल वरतून टाकायचं. तर कविताचं इकडं चाललेलं आहे बघा लगेच मसाला काढून घ्यायचं, कारण तर रेग्युलरमध्ये आम्ही म्हणजे जास्त करून तर पाट्यावरच वाटीत राहतो. पण एका टायमा समजा गडबड जर असली ना तर मग लगेच मिक्सरच्या भांड्यांना म्हणजे काढून घेतो, म्हणजे मग फास्ट आवरतं. तर आमचं दोघींचं आज सकाळचं तेच चाललेलं होतं. म्हणलं चला आज सकाळी स्वयंपाक लवकर आवरून आणि वावरात जायचं होतं कविताला रोप उपटायला. मम्मीन ते तर लवकरच जाणार होते आणि त्याच्यामुळं आमचं दोघींचं असं नियोजन ठरलं की आज सकाळी लवकर उठून बाकीचं भाजी ते करून घेऊ. इकडं कवितानी मस्त अशी एक वांग्याची 4 खापा करून घेतल्या आणि त्याच्यामध्ये मीठ भरून घेतलेलं आहे बघा. आपल्याला चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं वांग्यात, म्हणजे मग आळणी लागत नाही वांगे. तर त्यासाठी बघा या पद्धतीनं 4 फोडी करून आणि त्याच्यात वांगे मीठ टाकून घ्यायचं. इकडं मी पातेलं ठेवलेलं आहे लगेच गॅसवर आणि त्याच्यामध्ये जो आपण मसाला घेतला होता डाळ खोबरं ते सगळं कांदा तीळ ते सगळं वाटून घेतलेलं तर थोडं थोडं टाकून घेतलं बघा मी. आणि त्यानंतर थोडासा मसाला काळा मसाला आणि हळद टाकून घेतली बघा. आणि त्याला मस्त असं परतून घ्यायचं. आणि ही भाजी कसं
अलगच लागती. कशी जर केली तर एकच नंबर लागती भाजी, कारण त्याच्यात भरपूर असं पदार्थ राहते. बघा त्याच्यानंतर कोथिंबीर टाकून घ्यायची, हिरवी मस्त हिरवीगार कोथिंबीर होती वावरातली, तर ती पण टाकून घ्यायची आणि परतून घ्यायचं. आणि जे आपलं जे साहित्य आहे ते टाकून घ्यायचं. बघा वाला शेंगा, गाजर, पेरू, कोणी कोणी बिब्याचे फुलं बी टाकीतं. जे आपण वौशाला राहतं, जेवढा वौसा राहतो तेवढा सगळा टाकायचा राहतो. कोणी कोणी म्हणजे असं म्हणते की जे आपलं हुरडा ते सगळं टाकायचं, पण आता आपल्याकडे जेवढं आहे तेवढं आता टाकून घेऊ राहिलो. वाला शेंगा, हरभरे, गाजर, पेरू, जेवढं आपल्याकडे आहे तेवढं, आणि जेवढा पदार्थ जास्त असतील तेवढी भाजी भारीच लागते ही. बघा, आणि मी अगोदर आहे का फक्त वांगे टाकायचे ठेवले, बाकी सगळं पदार्थ टाकून घेतले, म्हणजे मग काय वांगे तवाच शिजते आणि हे बाकीचं पदार्थ शिजायला थोडासा टाईम लागतो. तर ते थोडंसं 1 मिनिटभर अगोदर परतून घेतलं आणि त्यानंतर बघा वांगे मीठ भरून वांगे हे करून घेतलेले होते कापून, तर ते टाकून द्यायचे लगेच. चवीनुसार मीठ टाकायचं आणि चांगलं असं परतून घ्यायचं. बघा आज थोडीशी भाजी वाढव करायची होती, त्यामुळं आम्ही पातेलं थोडंसं मोठं घेतलेलं आहे, कारण ही भाजी समजा राहिली तरी आपण संध्याकाळी खाऊ शकतो. कारण आज मम्मीला मंगळवार आहे, तर त्यामुळं मम्मी तर मंगळवार सकाळी सोडत नाही, त्याच्यामुळं म्हणलं बघा. मग सगळं व्यवस्थित परतल्याच्यानंतर पाणी टाकून घ्यायचं आणि पाणी टाकल्याच्यानंतर वरतून आपण जी म्हणजे तीळ होती ती भाजून घेतलेली होती, मसाल्यात पण अगोदर बाजूला टाकली आणि याच्यामध्ये पण थोडीशी तव्यावर भाजून घेतलेली होती, कारण ती अगोदर व्यवस्थित जर भाजून घेतली ना नंतर भाजीमध्ये मग पटकन शिजते आणि खायला एकच नंबर लागती. तर बघा आपलं वांग पण मस्त शिजत आलेलं आहे बघा. आणि जो मसाला आहे मिक्सरमधून काढून घेतलेला तो सगळा एकत्र करून आणि आपल्याला टाकून द्यायचा आहे. आणि ही भाजी प्रत्येकानं खावं सुवासिनीनं असं म्हणतात, कारण म्हणजे आहे अशी प्रथा की ही भाजी खाल्लीच पाहिजे सगळ्यांनी. तर असं म्हणजे आज कोणाच्याच घरी असं नसन की ही भाजी नाही आहे, सगळ्यांच्या घरी 12 पदार्थाची भाजी आज राहतीच. आणि तुमच्याकडं या भाजीला काय म्हणते आम्हाला ते बी सांगा. आता कसं प्रत्येकाकडं अलग अलग नाव आहे या भाजीला. तर बघा मस्त असं मसाला टाकून आणि उकळी काढून घ्यायची आणि त्यानंतर मस्त अशा याच्यासोबत बाजरीच्या भाकरी तीळ लावून केलेल्या एकच नंबर. बघा सगळं पदार्थ शिजलेले आहेत. वाव किती छान. बघा आता माझं बाकीचं आवरलं काम आणि मी आता भाकरी करून घेणार लगेच. आणि आज तीळ टाकून भाकरी करायची आहे बघा आपल्याला, तर मी तीळ पण घेतलेली आहे आणि आमची घरचीच तीळ आहे, वावरात लावेल राहते, तर मग त्याची चुलीवर मस्त बाजरीची भाकरी करून घेणार. काय झालं तुला, काय खायचं? भाकर म्हण भाकर. शंभर दादा चू दादा आपल्याला तशी पोळी दे, पोळी शिट्टी बरं का. काय झालं दादा? बघा आज सगळ्यांच्या घरी भोगीची वांग्याची भाजी आणि बाजरीची भाकरी आहे, कारण सुवासिनींना म्हणजे सगळ्यांनाच वांग्याची भाजी आणि बाजरीचीच भाकरी खायचं ना. आज असं म्हणजे कोणाचंच घर नाही घरी वांग्याची भाजी किंवा बाजरी भाकरी होत नाही. तर बघा माझं पण तेच चाललेलं आहे आता लगेच. शिवदादाचं काय चाललं? आणि तीळ टाकून बाजरी भाकरी एकच नंबर लागते आणि त्यासोबत जर भोगीची वांग्याची भाजी असते तर एकच नंबर. शंभर तुला आवडते ना? बघा मस्त अशी बाजरीची भाकर थापून घेतली आणि आपल्याला त्याच्यावरून अशी मस्त तीळ टाकून घ्यायची आणि किती मोठी तीळ टाकायची म्हणजे, आणि एकच वरून एक साईडला टाकायची आणि मग जेव्हा आपण पलटी मारतो का जेव्हा भाकर पलटून टाकतो का तेव्हा टाकणार मी काही तीळ. बघा ह्या पद्धतीनं. बघा आता माझी भाकर पण थापून झाली आहे आणि तव्यावर टाकून दिली
आणि मस्त त्याला पाणी लावून घ्यायचं. आणि पाणी लावल्याच आपल्याला ती टाकून घ्यायची, म्हणजे मग पाणी लावायला राहतं ना तर तीळ मस्त अशी चिटाकली जाते भाकरीला. बघा या पद्धतीने किती भारी अशी भाकर. बघा खालच्या पण साईडनं मस्त तीळ आहे. आणि आता मला भाकरी भाजून घ्यायची आहे लगेच. बघा मस्त आपल्या आरावर भाकरी भाजायची. आता हे बघा किती छान अशी आपली भाकर भाजलेली आहे. तर बघा आता दुपार झाली आहे आणि आज जरा जास्त धावपळ होती, कांद्याची लागवड चालू झाली आहे. तर सकाळी तर खरं तर जेवणाचा ब्लॉग बनवायचा होता, व्हिडिओ काढायला टाईमच नाही भेटला. तर म्हणलं चला आता कविताला आणि मला जेवण करायचं आहे. तर सकाळच्या जेवणाचा आम्हाला खूप टाईम झालेला होता आणि म्हणलं गडबड तेव्हा जेवण केले. आणि म्हणलं चला आता ते लोक पण जेवायला आले आणि मग आता कविता आणि मी आता आलेले बघा जेवायला. कविता लय अर्जंट बसली का? लय भूक लागली आता. लय भूक लागली. सकाळी तशी गडबड झाली की जेवण. हा ना आज लय फजिती झाली बाई. आज लय फजिती झाली. हा ना मग आज पहा मस्त या सगळेजण भोगीचं वांग खायला. कारण की भोगीचं वांग असलं 12 पदार्थाचं आणि सगळ्यात एक नंबर लागणारी भाजी. त्यासोबत बाजरीच्या हावरी घातलेली तीळ टाकून केलेली भाकर एकच नंबर लागती. तर चला आता मी पण आम्ही दोघी घेणार जेवण करून. मम्मी ते गेले आता कांदे भरायला, कालचे राहिले होते. आता उद्या संक्रांतीच बाई. आता उद्या ही गडबड राहीन ग. उद्या कांद्याचीच गडबड भेट. तेच ना मग काय जाऊ आता मग आता काय हाय का नाही. 2-3 दिवस आहे आता गडबड. तर चला आता जेवण करतो आम्ही आणि रोप उपटायला जायचं कविताला. तर माझ्या माग भरपूर काम आहे. आता शिवबाळाला झोपी लावायचं, छोट्या पिल्लूला पण, आणि कविताला जायचं रोप उपटायला. तर म्हणलं चला आता दोघी जणी जेवण करून घेतो आणि मग नंतरून आता त्या नाही आज सध्या रोप आहे ना. रोप आहे त्यांना. आहे का? रोप दिलं त्यांना 2-3 कॅरेट हा ना. आणि जेवायला आले मग. लेबर लई आहे ना ग, ते 13-14 जण आहे ना. 14 जण आहे. त्याच्यामुळे लई फजिती उरायली रोपाची. नाहीतरी कांदा लागवड चालू असते 2-4 दिवस लई फजित राहते. बरं ते जाऊ दे, पण मग ते संक्रांत आहे उद्या, त्याच्यामुळे जरा असं वाटू राहिलं बाई कसं सणासुदीचं मग थोडं काम निश्चितीने असतं ना, मग काही वाटत नाही. पण आता काय करावं, आता सगळं काम संग झाले. सगळे काम सांगत आहे. तेच ना मग. तर चला या सगळेजण जेवायला. सकाळी तर खरं सकाळीच सगळ्यांना म्हणजे ब्लॉग दाखवायचा होता पण टाईमच नाही भेटला. कविता किती वाजता जेवली होतो? सकाळी 1 वाजता जेवले आणि आता तेच ना मग भरपूर टाइम झाला. सकाळचं जेवण दुपार झालं, दुपारचं जेवण डायरेक्ट 4 वाजता झालं. बरं आहे मग काय. तर चला करतो आता जेवण आणि कविता जायचं वावरात. मी पण आता घरचं काम आवरून घेते. चला आता जेवण पण झालेले आहे आणि मला जायचं होतं रोप उपटायला वावरामध्ये. तर लगेच निघायचं आहे. आणि बघा आजचा ब्लॉग जरा धावपळीतच झाला खरं तर. आणि आज मस्त स्पेशल ब्लॉग बनवायचा होता पण जरा तुम्हाला माहिती आहे शेतकऱ्यांचं कामच कसं राहतं. एखाद्या दिवशी लई राहतं आणि एखाद्या दिवशी जर घरी बसलं काहीच नाही राहत. तर बघा खरं आजचा ब्लॉग लय मस्त बनवायचा होता. का ताईन आणि मी लई दिवसापासून प्लॅन पण केलेला होता. सक्रातीचा किंवा भोगीच्या दिवसा व्हिडिओ एकदम मस्त बनवायचा. नाही ना आता आपण तसं नाही करायचं. उद्या आहे ना एकदम मस्त म्हणजे काय करायचं आज संध्याकाळी जास्त रोप उपटून ठेवायचं नाही. आज आहे ना 7-8 वाजे लोक रोप उपटत मग उद्या दिवसभर पुरण निदान दुपारला तरी समजा आहे का नाही. धावपळ पण नाही होती आणि कसं संक्रांती दिवशी पावसाला पण जावं लागतं. त्याच्यामुळे आज आम्ही किती मोठं रोप उपटून ठेवू आणि मग उद्या सक्रातीचा ब्लॉग तसं बी काम आपले कायमच राहते. पण सुवासिनींचा सण असल्यावर कसं कोणती बी एक अलगच मजा राहते. तर आमच्या दोघींचा खूप दिवसांचा प्लॅन आहे की संक्रांतीचा ब्लॉग एकदम मस्त बनवायचा. तर म्हणलं चला आता आजचा ब्लॉग तरी जाऊ द्या, धावपळीत झाला पण उद्याचा ब्लॉग बघायला तुम्ही विसरू नका. कारण आमचं काय कायमचंच काम आहे. उद्याचा ब्लॉग आम्ही म्हणजे जेवढं करून म्हणजे जेवढं चांगला होईल तेवढं करून भारी बनवणार आहे. कारण की आजच आम्ही उद्याच कामाचं नियोजन आजच करून ठेवणार. कारण की उद्या एकदम मस्त असं व्हिडिओ बनवणार आहे. तर व्हिडिओ शेवट लोक बघा आजचा पण आणि उद्याचा पण ब्लॉग बनायला म्हणजे बघायला विसरू नका. आणि सगळ्यात मेन आताच म्हणजे ॲडव्हान्स मध्ये आमच्याकडून दोघीकडून मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तर चला
आमच्या परिवाराकडून तुमच्या परिवाराला मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. चला भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.